ज्ञानेश्वर गायकवाड यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश, सावरोली जिल्हा परिषद उमेदवारी निश्चित। खालापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात तापले असून सावरोली जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेले ज्ञानेश्वर भाऊ काशीनाथ गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। याच वेळी शिवसेनेतर्फे सावरोली जिल्हा परिषद गटाची उमेदवारी ज्ञानेश्वर गायकवाड यांना देण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली। रविवार दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी मिरकुटवाडी तालुका खालापूर येथील श्री रोहिदास पाटील मैदानावर आयोजित जाहीर सभेत हा पक्षप्रवेश झाला। यावेळी शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना तसेच विविध पक्षातून आलेले पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसर शिवसेनेच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी दुमदुमून गेला होता। ज्ञानेश्वर गायकवाड हे सावरोली परिसरात सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक कामांसाठी ओळखले जाणारे नेतृत्व आहे। अनेक वर्षांपासून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असून त्यांना मोठा जनाधार आहे। त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सावरोली जिल्हा परिषद गटात शिवसेनेची ताकद लक्षणीयरित्या वाढली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे। पक्षप्रवेशावेळी बोलताना ज्ञानेश्वर गायकवाड म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे प्राधान्य देणारी पक्षसंस्था आहे। सावरोली परिसराचा सर्वांगीण विकास, पाणी, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांसाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करणार आहे। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी गायकवाड पक्षाचे स्वागत करताना सांगितले की ज्ञानेश्वर गायकवाड हे जनतेशी थेट जोडलेले, विश्वासार्ह आणि काम करणारे नेतृत्व आहे। त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना आणि अधिक मजबूत झाली आहे। सावरोली जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा विजय निश्चित असून हा प्रवेश निवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे। या कार्यक्रमात खालापूर तालुका शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच शिवसैनिकांनी मनोगत व्यक्त करत गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। जाहीर पक्षप्रवेश व सभेमुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यातील राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, खालापूर, रायगड। पर्वाचा, परिवर्तनाचा आणि विकासाचा धन्यवाद। यानंतर मी विनंती करेन खाली यायचे आपण। यानंतर बीड खुर्द ग्रामपंचायतीचे भरत पाटील, तुळशीराम कर्णूक, बीड खुर्द ग्रामपंचायत माजी सदस्य, मी विनंती करतो आपणही प्रवेशासाठी वरती यायचं आहे। माननीय भरतजी पाटील माजी उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली जो प्रवेश होता, मी भरतजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या समवेत आलेले माननीय शरदजी पाटील, राजेंद्रजी चोरगे, बालकृष्ण, बाकीच्या लोकांची मी नावं नंतर घेणार आहे। कृपया मी ज्यांची नावं घेतली त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये वरती जायचं आहे। यानंतर 2 नियुक्ती होणार आहेत। मी नियुक्तीच्या निमित्तानं माननीय सो अनामिका मोहित मामुलकर, रातांबाटी, खालापूर यांना विनंती करतो की आपण युवती सेनेच्या कर्तव्य ज्यावेळेस ते निवडून येतील तेव्हा आपला अधिकार गाजवण्याची आपल्याला संधी मिळेल, सगळ्यांना संधी मिळेल एवढंच बोलतो। या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने आपले उमेदवार विजयी होतील अशी आशा बाळगतो। आपण सगळे कामाला लागूया आजपासून आणि आपले उमेदवार निवडून आणूया एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। ज्येष्ठ माजी नगरसेवक या माननीय मोहन अवसरमल साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे। माननीय अवसरमल साहेब या ठिकाणी, माननीय जितेंद्रजी सकपाळ साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी जिल्हा प्रमुख माननीय विनोदजी साबळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय अक्षयजी देसले